नमस्कार मित्रांनो, हा आहे सेकराईचा डिफेंडर ड्यू सोलार कॅमेरा, जो की लिंकेज कॅमेरा म्हणून ओळखला जातो. ह्याच्यामध्ये तुम्हाला आता आपण अनबॉक्सिंग करून दाखवला बॉक्समधून कॅमेरा. ह्याची आज संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर ह्याच्या जे काही फीचर्स आहेत त्याची आज आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. कॅमेऱ्यासोबत आलेल्या ॲक्सेसरीज तुम्ही पाहू शकता. ही आहे कॅमेरा फिटिंगसाठी क्लिप, ही आहे आपली सोलर प्लेट फिटिंगसाठीची क्लिप, ही आहे कॅमेऱ्याला बॅक साईडला तुम्हाला जो ब्रॅकेट फिट करायचं आहे त्याला इथे फिटिंग करायची याची अशी स्क्रूनी, जी की तुम्हाला याच्यासोबत स्क्रू वगैरे दिलेले आहेत. दुसरं म्हणजे तुम्हाला जर डायरेक्ट ड्रिलिंग करून जर फिटिंग करायची असेल सोलर आणि कॅमेरा, त्यासाठी ही ग्रिप आणि स्क्रू दिलेले आहेत. सोलारच्या प्लेटच्या फिटिंगसाठी तुम्हाला हे त्याचं स्टँड आहे आणि हे त्यासोबत कॅमेऱ्यासोबत 7 वॅटची सोलारची प्लेट मिळते. या कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला हे जे खालचा कॅमेरा दिसतो हा 3 मेगापिक्सल, हा वरचा 3 मेगापिक्सल, हे लिंकेज कॅमेरा म्हणून ओळखला जातो. त्याच्यामध्ये तुम्हाला खालचा जो कॅमेरा दिसतोय हो 360 डिग्रीमध्ये रोटेशन होतो हा कॅमेरा खालचा, आणि वरचा जो आहे हा एक बाजूला जसा तुम्ही असा या बाजूला जर ठेवला तर ह्या बाजूला हा फिक्स राहणार, आणि खालचा कॅमेरा तुम्ही मोबाईलवरून असा 360 डिग्रीमध्ये कोणत्याही बाजूला फिरवू शकता. याच्यामध्ये तुम्हाला हे असं खाली केल्यानंतर इथं तुम्हाला मायक्रो SD म्हणजेच की सिम कार्ड, वरच्या बाजूला मेमरी कार्ड टाकायचा स्लॉट दिलेला आहे, खालच्या बाजूला सिम कार्ड टाकण्याचा स्लॉट दिलेला आहे. इथं मेमरी कार्ड टाकू शकता तुम्ही कमीत कमी 32 GB पासून 256 GB पर्यंत ह्याला सपोर्ट आहे मेमरी कार्डचा. आणि खालच्या बाजूला तुम्ही सिम कार्डमध्ये तुम्ही एअरटेल, आयडिया, वोडाफोन, जिओ या अदर कुठल्याही कंपनी जे कंपनी आहेत त्यांचे सिम कार्ड टाकू शकतात. हा आहे कॅमेऱ्याचा मोशन सेन्सर. हा आपण समजा मोशन सेन्सर जर ऑन ठेवला तर ज्या बाजूला आपण माणूस जाईल त्या बाजूला हा माणसाला ट्रॅक करत राहतो सेन्सर. याच्यामध्ये तुम्हाला टू टाकिंग, कॉलिंग सिस्टीम, आणि हा पूर्ण वॉटरप्रूफ कॅमेरा आहे आणि याला एक सर्व्हिस सेंटरची 1 वर्षाची सर्व्हिस वॉरंटी आहे. काय फास्ट घेतलं तरी जमतंय. किती ग्रामची केली. इथं आहे कॅमेऱ्याचं तुम्हाला ऑन ऑफ करायचं बटन, स्टिकर रिमूव्ह करायचं आहे तुम्हाला. तुम्हाला बटन दिसत असेल, चालू करायचं. आणि हे जे सोलार प्लेट आहे, हे सोलार प्लेटचं कनेक्शन तुम्हाला इथं द्यायचं आहे याच्यामध्ये. या सोलार प्लेटमध्ये तुम्हाला 3 मीटर वायर येते कंपनीचं. सोलार प्लेट सोबत 3 मीटर वायर येते कंपनीचं. याच्यामध्ये सिम कार्ड आणि मेमरी कार्ड टाकलेलं नाही आपण. सिम कार्ड आपण ह्याच्यामध्ये आता एक सिम कार्ड आणि मेमरी कार्ड टाकणार आहोत. हे आपण जिओ कंपनीचं आपल्याला असं ब्रॅकेट ह्याचं पोलला फिटिंग करण्यासाठी हे लॉक बसवून घ्यायचं. तुमचा लाईटचा पोल असेल, झाड असेल, पाईप असेल, त्याला तुम्ही फिटिंग करू शकता. सोलार प्लेटला पण करून घ्यायची क्लिपनं. ज्या मोबाईलवरती केलं चालू, ज्या मोबाईलवरती आपल्याला कॅमेरा बघायचा आहे त्या मोबाईलवरती गुगल प्ले स्टोअरला जाऊन आपल्याला एक सॉफ्टवेअर डाउनलोड करायचं आहे. पहिल्यांदा प्ले स्टोअर ओपन करू, नंतर
सर्च मध्ये जाऊन तुम्हाला फाल्कन कॅमेरा, फाल्कन FALCON, फाल्कन 4G 1 नंबरचा आहे, त्याला ओके करायचंय. चालूच आहे का ते रेकॉर्डिंग? फाल्कन 4G नावानं सर्च करायचं आहे आणि ते 1 नंबरला फाल्कन 4G आल्यानंतर आपल्याला हे भगव्या कलर मधलं ॲप आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. तुम्हाला फोन आला ओपन करून घ्यायचं सॉफ्टवेअर, ॲग्री करायचं. इथं तुम्हाला जो काही मोबाईल नंबर रजिस्टर करायचा आहे सॉफ्टवेअरसाठी, ॲप्लिकेशनसाठी, तो इथं नंबर टाकून घ्यायचा आहे. आणि इथं रजिस्टरला क्लिक करायचे, अलाव करून घ्यायचं सेटिंग, कंट्री कोड सिलेक्ट करायचा आहे, परत एकदा नंबर टाकायचा आहे. कंट्री सिलेक्ट करून घ्यायची. आय ॲग्रीला क्लिक करून रजिस्टर करायचं. पात वाळून जात असते करा त्याला कांद्याची जमतो की पण आता सेफ्टीचं सर्टिफिकेशन भरायचं. एक तुम्हाला मोबाईलवरती एक OTP येईल, तो OTP इथं टाकायचा आहे. 3,300 रुपये झाली घड्याळीची आपण घेतलं केवढा 738 130. 200 रुपये वाढले म्हणलं. इथे एक तुम्हाला जो काही लक्षात राहील असा एक पासवर्ड जनरेट करून घ्यायचा आहे आकड्यापर्यंत. कॅरेक्टर टाकलं त्याला, काही आकडे स्मॉल, काही कॅपिटल आणि काही अल्फाबेट्स, याच्यामध्ये एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे जो की तुमच्या लक्षात राहील. आणि खाली एक वेळेस कन्फर्म पासवर्ड मध्ये टाकून घ्यायचं आहे. फिट करून ठेवा ते. पुढे खेचलं खाली कन्फर्मला क्लिक करायची, अलाव करून घ्यायचं आहे, कॅन्सल करायचंय, कट करायचंय. इथे ॲड डिव्हाइसला क्लिक करायची तुम्हाला. ब्लूटूथ ओपन म्हणतात. हा, ओपन करा. ब्लूटूथ ओपन करून अलाव सेटिंग करायचे. A device to be added has been found. Please click the add button to add the device. कट करा. ॲड डिव्हाइसला क्लिक करायचे. मला डिव्हाइस तिथं सर्च होईल, सर्च झालं तर त्याला क्लिक करून नेक्स्ट करा. नाही झालं तर इथं कॅमेऱ्यावरती एक QR कोड दिला आहे, ॲड कॅमेऱ्याला क्लिक करून कॅमेऱ्याचा QR कोड स्कॅन करून घ्यायचा आहे. नंतर तुम्हाला असं कॉन्फिगरेशन होतं आहे त्याचं. 100% कॉन्फिगरेशन झाल्यानंतर डिव्हाइस रेडी होतोय. ते एक नाव द्यायचं तुम्हाला. शेतकरी टाका, शेती म्हणून टाका नुसतं. नेक्स्ट करायचंय. कॅमेरा रेडी झालेला आहे तुमचा. हे QR कोड तुम्ही सेव्ह करून घ्या. त्याच्यासाठी असते, नंतर दुसऱ्या मोबाईलला द्यायचं असलं तर. कॅमेरा चालू झालेला आहे. चला तर आपण पोलवरती कसं फिटिंग करणार ते दाखवणार आहोत.
व्हिडिओ करा ना, फिरतो खाली. बरोबर. नाही की नाही आवडत. येते की